बाय बाय बाय. हा ना, या या नक्की. तुम्हाला माहिती आहे कुठे जाण्याची तयारी चालू आहे, तर आज आपण जात आहोत युनिव्हर्सिटीमध्ये, जिथे आज होणार आहे बक्षीस वितरण. खूप दिवसापासून आपले यूथ फेस्टिवल चालू होते, त्याचंच आज बक्षीस वितरण आहे. आज आमचं नशीब चांगलं की आज वातावरण एवढं सुंदर होतं, एवढं छान वातावरण होतं की मला खूप मज्जा येत होती. आणि आजच्या अशा वातावरणामध्ये आज बक्षीस वितरण आहे, याचा आनंद तर काय आहे मी तुम्हाला सांगूच शकत नाही. तर तुम्ही पण एन्जॉय करा. तर आपण आलो आहोत आता युनिव्हर्सिटीमध्ये, जिथे आपलं बक्षीस वितरण होणार आहे तिथे. तर बघूया आपल्याला बक्षीस मिळतंय की नाही. आपली गँग आपल्या पहिलेच इथं उपस्थित होती. त्यांना सर्वांना घेऊन आम्ही गेलो होतो ऑडिटोरियममध्ये. आणि असं वाटलं होतं की कार्यक्रम सुरू झाला असेल, पण आपण गेल्याशिवाय कार्यक्रम कसा सुरू होणार ना. तर तुम्ही बघूच शकता की ऑडिटोरियम अजून रिकामा आहे, पण खूप लवकरच हे ऑडिटोरियम पूर्ण भरणार आहे. आणि खूप फेमस असे ॲक्टर इथं येणार होते आज. तर बघा कोण येतं आहे नेमकं. तुम्ही जेव्हा पूर्ण ब्लॉग बघणार तेव्हा तुम्हाला कळेलच नेमकं कोण फेमस ॲक्टर आलेला आहे. आता सध्या इथं चालली होती कार्यक्रमाची तयारी. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण ऑडिटोरियम फुल झालेला आहे आणि जे फेमस ॲक्टर आहेत ते आलेले आहेत. जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी तर पुढे क्लिप टाकलेलीच आहे, तर तुम्ही ते बघून ओळखूच शकता की नेमके ॲक्टर कोण आहेत. तुम्ही हा फोटो बघून यांना ओळखूच शकता. हे आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील एक फेमस ॲक्टर वैभवजी मांगले सर, जे आज आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. तर त्यांचीच 2 शब्द पुढे आहेत. मी वारंवार औरंगाबादला येत असतो आणि हा परिसर मला प्रचंड आवडतो. खुद्द औरंगाबाद शहरही फार सुंदर आहे. तर वेळ थोडा आहे, 2-3 महत्त्वाचे मुद्दे फक्त तुम्हाला सांगतो. म्हटलं आता भाषण झालेत, प्रमुख पाहुणे आलेत, तर आता आपलं बक्षीस वितरण केव्हा याचीच मी वाट बघत होते. आणि शेवटी आपलं बक्षीस वितरण सुरू झालेलं आहे. आणि हे बघून मला खरंच खूप आनंद झाला होता. आणि आता मी वाट बघत होते की आमचं नाव केव्हा अनाऊन्स करता. आणि इथे आपलं नाव अनाऊन्स झालेलं आहे. तर आपल्या नाटकाला भेटलेलं आहे 2य पारितोषिक. हा उत्साह बघून खरंच खूप मस्त वाटतं. आणि आपण एवढ्या दिवसापासून जे मेहनत करत आहोत आणि त्याचं हे कुठंतरी फळ म्हणून जेव्हा एखाद्या ॲक्टरला किंवा एखाद्या टीमला जेव्हा हे बक्षीस वगैरे मिळतं तेव्हा खरंच खूप छान वाटतं. तुम्ही बघू शकता सगळेच खूप आनंदी आहेत. आणि आमचा नंबर येणार हे आम्हाला माहीत होतं, पण एवढ्या फुल कॉन्फिडन्सने आम्ही सर्वजण ते बक्षीस घेतलेलं आहे. आणि आता आपण पुन्हा आपल्या पुढच्या वाटचालीला लागणार आहोत. हे एकच कॉम्पिटिशन नाही आहे की जे आपण करत आहोत, त्यापुढे आपण खूप कॉम्पिटिशन करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याच ग्रुपमध्ये चेतन दादाला बेस्ट डायरेक्टर उत्कृष्ट बक्षीस संहिता मिळालं आहे. लेखन आणि विद्यार्थी त्याचबरोबर आपल्याच पारितोषिक छत्रपती संभाजी ॲक्टर म्हणून सुद्धा आपल्याच कॉलेजमधील स्टुडंट साक्षीला सुद्धा बेस्ट यानंतरचा ॲक्टर प्रकार आहे म्हणून प्राईज मिळालेला आहे. आणि यानंतरचा प्रकार आहे बघू शकता. आणि तिचे रिॲक्शन फर्स्ट रिॲक्शन जे कॅप्चर केलेले आहेत तर ते नक्की छत्रपती संभाजी चुप बस. विद्यापीठातून भेटले वेळे. ओके, धन्यवाद. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. पलीकडच्या बाजूने कृपया प्रस्थान ठेवा. आणि तर आपलं यूथ फेस्टिवल झालं, बक्षीस वितरण पण मज्जा अजून बाकी आहे. तर व्लॉग पूर्ण बघा, नेमकं अजून काय काय मज्जा होती ते. अशी गेली ती माझा पेंग्विन घेऊन येते. कठीण आहे कठीण. नंबर काढू म्हणा, भारी म्हणा, बादशाह भारी म्हणा. हे छंद मकरंद स्पीडवाला ऍक्शन डिंपलाच मधलं जीवन
फ्रेम मध्ये आपला झालेला आहे बक्षीस वितरण. जसं की तुम्ही बघत आहात आपल्या कॉलेजला खूप सारे बक्षीस मिळालेले आहेत आणि आता आपण जात आहोत नाश्ता करायला. सगळ्यापासून एक वेळेस जेवण झालेलं आहे, अजून एकदा बाकी आहे, तर आपण ते करूया. बघूया आज काय खाता येतंय. बक्षीस तर घेतले, आता जेवणही घेऊ.